ठरलं तर मग या मालिकेच्या 1 जुलैच्या भागामध्ये चैतन्य म्हणतो काय म्हणजे तन्वीने खऱ्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल चोरली होती। अर्जुन म्हणतो हो काय सांगू तुला, तन्वीने खऱ्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल चोरली आणि आमचे तर धाबे दणाणले होते, पण मी न तन्वीला पळून जाताना पाहिलं होतं। मला साधारण अंदाज आला की ती आत्ता नुकतीच बाहेर पडली असेल ऑफिसच्या। मग मी बाहेर आलो आणि सायलीला आवाज दिला। मग अर्जुन सायलीला सांगतो आत्ता जस्ट तन्वी इकडून निघून गेली आणि तिनेच आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल चोरलेली आहे। आपल्याला पटकन एक युक्ती करायला पाहिजे। तुम्ही एक काम करा, पटकन ऑफिसमध्ये जा आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेजसारखी सेम टू सेम दिसणारी फाईल आहे ना त्यातली एक फाईल बनवा, असं म्हणत अर्जुन सायलीला सगळ्या इन्स्ट्रक्शन देतो। मग सायली धावत पळत आपल्या ऑफिसमध्ये येते। ऑफिसमध्ये येऊन साधारण तशीच दिसणारी फाईल आता ती घेते। तशीच दिसणारी फाईल घेऊन त्याच्यामध्ये आता मात्र अर्जुन जे प्रिंट काढायला सांगतो कसले मसले प्रिंट काढते आणि ती फाईल तयार करते। अर्जुन घाईघाईमध्ये आता सायलीला कारमध्ये बसायला सांगतो। सायलीला कारमध्ये बसायला सांगितल्यावरती दोघ जण एकदम खूप स्पीडने पाठलाग करत आता मात्र प्रियाच्या कारच्या मागे येतात आणि आता अर्जुन एका ठिकाणी प्रियाच्या आधी पोहोचून कार थांबवतो। कार थांबवल्यावरती मग अर्जुन सायलीला सांगतोय बघा तुम्ही इथे लपून राहा, मी काहीही बहाण्याने प्रियाला गाडीच्या बाहेर काढेन। प्रियाला गाडीच्या बाहेर काढल्यावरती तुम्ही ताबडतोब ती फाईल बदलायची आहे, असं म्हणत अर्जुन आता सायलीला सगळ्या इन्स्ट्रक्शन देतो आणि आता या सगळ्यामध्ये सायली सुद्धा सज्ज होते। अर्जुन कारमध्ये बसतो आणि आता आपल्या अंगावरती घोंगडं घेतो। घोंगडं घेऊन पूर्णपणे वेश बदलून तोंडावरती रुमाल बांधून आता अर्जुन सायलीला एका ठिकाणी लपायला सांगून प्रियाच्या कारच्या समोर येतो। प्रियाच्या कारच्या समोर आल्यावरती तो म्हणतो काच खाली कर, लवकर गाडीतून खाली उतर, जर गाडीतून खाली उतरली नाहीस तर तुझा जीव गेला म्हणून समज। प्रिया घाबरते आणि आता घाई गडबडीमध्ये बाहेर येते। काय चाललंय तुझं? यावरती आता अर्जुन म्हणतो तुझं काय चाललंय, जे काही तुझ्या जवळ आहे ते लवकरात लवकर मला दे। प्रिया सांगते हे बघ तुला माहित नाहीये की माझे वडील कोण आहेत ते, माझे वडील वकील आहेत, वकील, त्यांच्या खूप मोठ्या मोठ्या ओळखी आहेत। इतकंच नाही तर ना तुला पोलिसात द्यायला पण ते कमी करणार नाहीत। यावरती अर्जुन म्हणतो काय पोलीस, हे पोलिसांची नाटकं ना मला सांगू नकोस, मला ह्या पोलिसांच्या लफड्यामध्ये अडकायची अजिबात इच्छा नाहीये। एक गोष्ट लक्षात ठेव, हे पोलीस बिलीस लफडी नको हो मला, असं म्हणत प्रियासोबत भांडणं करत असताना मात्र आता या सगळ्यामध्ये सायली योग्य ते काम करते। सायली आता अचूक आपल्या फाईल बदलायचं काम व्यवस्थित पार पडते आणि प्रियाच्या कारच्या मागच्या सीटवरती असलेली कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल आता सायली पटकन काढून घेते आणि ती त्या ठिकाणी खोटी फाईल ठेवते। सायलीने फाईल चेंज केल्यावरती मग मात्र अर्जुन ते पाहतो आणि आपलं काम फत्ते झालेलं आहे। आता ह्या प्रियाच्या नादी लागण्यात काही अर्थ नाहीये, असं म्हणत तो म्हणतो नको नको, पोलीस वगैरे ही लफडी आपल्याला काही नको आहेत, तू आणि तुझी कार निघून जा चला इकडून, आपल्याला पोलिसांची भीती वाटते, असं म्हणत प्रियाला आता मात्र कारमध्ये बसायला सांगून प्रियाला तो निघून जायला सांगतो। प्रिया विचार करते चला मी सुटले, पण प्रियाला माहित नसतं याच गोष्टीमुळे ती आता खूप मोठी अडकलेली असते। प्रिया तिकडून निघून जाते। मग आता ती डायरेक्ट पूर्णाजीच्या घरी जायला निघते आणि इकडे अर्जुन चैतन्यला सांगतो मग ती फाईल घेऊन आम्ही दोघ जण धावत पळत हाय स्पीडने शॉर्टकटने आपल्या घरी आलो। घरून मागच्या दाराने स्टडी रूमच्या खिडकीतून आत आलो आणि परत गेलो, असं म्हटल्यावरती चैतन्य म्हणतो काय हे इतकं सगळं तुम्ही केलं, खरंच ग्रेट आहात, ग्रेट तुम्ही दोघ जण। यावरती अर्जुन म्हणतो मग काय करणार, अशा पद्धतीने हे सगळं जर का घरामध्ये कळलं असतं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता, म्हणून आता असं घडलंय ना की पूर्णाजीने तन्वीला बॅन केलंय आणि तन्वीच तोंडावरती पडली, अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय। यावरती सायली म्हणते सर प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झालेला आहे, ती खरं बोलत होती पण आपण खोटं बोलून हा प्रॉब्लेम सध्या होल्डवर ठेवलेला आहे। यावरती अर्जुन म्हणतो हो पण चुकीच्या पद्धतीने प्रॉब्लेम हा समजण्यापेक्षा असा होल्ड केलेला कधीही चांगला। यावरती चैतन्य म्हणतो मी खरं सांगू का, तर तुम्ही दोघं जण एक भारी कपल आहात, तुमचे ना हॅशटॅग बनायला पाहिजेत, हॅशटॅग। अर्जुन म्हणतो काय हॅशटॅग? यावरती आता मात्र चैतन्य म्हणतो हा हॅशटॅग अर्जुन सायली नाही म्हणजे हॅशटॅग साजून, असं म्हणत आता मात्र चैतन्यने छान हॅशटॅग केलेला असतो सायलीचा सा आणि अर्जुनचा जून, साजून म्हणत आता दोघ जण एकमेकाकडे प्रेमाने पाहायला लागतात।
इकडे मात्र रविराजांच्या घरामध्ये भलतच तमाशा चाललेला असतो। रविराज प्रियाला फरफटत घरी आणतात। घरी आणल्यावरती रविराज प्रियाला आता दार लावून घेतात। प्रिया म्हणते, बाबा ऐका ना, अहो मी खरं सांगतेय, ती खरंच कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल होती, मी कशाला खोटं बोलेन, मी खोटं बोलत नाहीये, ही सुद्धा अर्जुन सायलीचीच काहीतरी चाल आहे। रविराज म्हणतात, पुन्हा 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 त्याच मुद्द्यावरती मला काही बोलायचं नाहीये, समजतंय तुला, झाला तेवढा तमाशा, खूप झाला, जाऊन झोप, परत परत तो विषय काढून माझं डोकं नको फिरवस। प्रिया म्हणते, बाबा ऐका तरी, ती फाईल कशी बदलली, काय बदलली मला माहित नाहीये। रविराज म्हणतात, खबरदार, पुन्हा ती फाईल, पुन्हा तोच अर्जुन सायलीचा विषय काढलास तर गाठ माझ्याशी आहे, असं म्हणत चिडलेले रविराज रागारागात तिकडून निघून जातात। प्रिया विचार करते, काय करू, म्हणजे या सगळ्यामध्ये मी तोंडावरती आपटलेली आहे, पण ह्या अर्जुन सायलीचा सुखाचा संसार ना मी होऊच देणार नाहीये, असं म्हणत प्रिया खूप चिडलेली असते। तोपर्यंत दुसऱ्या दिवशी अर्जुन आता वॉशरूम मधून बाहेर येतो आणि म्हणतो, किती मस्त झालं ना हे सगळं, म्हणजे आता स्वतःहून पूर्णाजीने प्रियाला या घरात यायचं नाही म्हणून सांगितलंय। आतापर्यंत या घरामध्ये येऊन विष कालवण्याचं काम करणाऱ्या प्रियाला ज्या वेळेला या घरातनच बंदी झाले, त्यावेळेला मात्र प्रियाचं तोंड खऱ्या अर्थाने पाहण्यासारखं झालेलं आहे। आणि खरं सांगू का, तर या सगळ्यामध्ये मला इतका आनंद झालाय, असं म्हणत आता मात्र अर्जुन म्हणतो, आणि त्यात तुमच्या हातची ही कॉफी, आहा हा स्वर्ग सुख, असं म्हणत अर्जुन छानपैकी कॉफी पित असतो, सायली सोबत बोलत असतो, पण सायलीचं लक्षच नसतं। अर्जुन म्हणतो, काय हो, काय झालं, यावरती सायली एकदम दचकते आणि काय झालं, अर्जुन म्हणतो, हे तर मी तुम्हाला विचारायला पाहिजे, काय झालं, असं काय करताय, काय झालंय नक्की, असं म्हटल्यावरती सायली म्हणते, सर म्हणजे ना, आपण प्रियाला जरी धडा शिकवला असला ना, तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये खोटं बोलतोय, आपण खोट्याची साथ धरतोय, चुकीच्या पद्धतीने हे सगळं केलंय। अर्जुन म्हणतो, हे बघा, आपण चुकीची पद्धत नाही वापरत, प्रिया चुकीच्या पद्धतीने आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज सगळ्यांच्या समोर आणण्याचा विचार करत होती, आपण फक्त या सगळ्यामध्ये तिला थांबवलेलं आहे, तुम्हाला समजतंय का मिसेस सायली। यावरती सायली म्हणते, नाही सर, पण या सगळ्यामध्ये आपण ना घरच्यांना सगळं सत्य नीट सांगायला पाहिजे। अर्जुन म्हणतो, हे बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, एकदा का मधुभाऊंची सुटका झाली ना, मधुभाऊंची सुटका झाल्यावरती मग आपण योग्य पद्धतीने सगळ्या गोष्टी करू ना। यावर सायली म्हणते, म्हणजे काय सर। आता अर्जुन मनातल्या मनात विचार करत असतो, एकदा मधुभाऊंची सुटका झाली की मी सायलीला प्रपोज करेन, मग हे सगळं आपल्याला लपवाछपवी करायची गरजच लागणार नाही। इकडे सायली विचार करते, खरंच एकदा का मधुभाऊंची सुटका झाली की माझ्या बाजूने माझ्या मनातली गोष्ट मी अर्जुन सरांना नक्की सांगणार, आणि मग ही अशी लपवाछपवी करण्याची बिलकुल गरज पडणार नाही। आणि असं म्हणत दोघं जण एकमेकांच्या समोर बोलतात, हा मधुभाऊ सुटले की एकदाचा सगळा प्रश्न सॉल्व्ह होईल, आणि दोघं जण एकमेकांकडे पाहतच बसतात। आतापर्यंत दोघांच्या मनात असलेला गोंधळ सगळा दूर झालेला असतो। तितक्यातच आता मात्र अर्जुन म्हणतो, आणि आपण आता काळजी घ्यायची की ही फाईल ना आपण आता ऑफिसला ठेवायचीच नाहीये, ही फाईल आपण घरात ठेवूया, घरात फाईल ठेवल्यावरती मग मात्र आपल्याला कोणाकोणाला या सगळ्यामध्ये काही तोंड द्यायला लागणारच नाही ना। सायली म्हणते, सर पण घरामध्ये फाईल ठेवणं तसं खूप रिस्की आहे, घरामध्ये मागच्या वेळेला सायलीला गोष्ट आठवते की कल्पना आणि अस्मिता यांनी ती फाईल शोधता शोधता थांबवली, म्हणजे चुकून त्यांना भेटता थांबली होती। सायली म्हणते, नाही सर, घरामध्ये सुद्धा फाईल ठेवणं हे तितकंच आपल्यासाठी धोकादायक आहे। अर्जुन म्हणतो, मग एक काम करूया, घरामध्येच ठेवूया, पण ह्या लॉकरला ठेवूया, कशी वाटली माझी आयडिया। यावरती सायली म्हणते, सर ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर, असं म्हणत आता त्यांच्या रूम मध्ये वॉर्डरोब मध्ये असलेल्या लॉकरला अर्जुन ती फाईल ठेवतो आणि लॉकरला लॉक करून टाकतो। तोपर्यंत दुसऱ्या दिवशी सकाळी सुभेदारांच्या घरामध्ये खूप सारं घमासान चालू असतं। चिडलेले रविराज प्रियाला समोर बसवतात आणि आता नागराज आणि सुमन तिकडे आलेले असतात। सुमन म्हणतात, काय झाले भाऊजी, तुम्ही इतकी का चिडलेले आहात। यावरती आता नागराज विचार करतो, या प्रियाचं तोंड एवढं लांब झालेलं दिसतंय, म्हणजे हिनेच काहीतरी गोंधळ केलाय म्हणून दादा इतका चिडलाय। यावरती आता मात्र प्रिया सांगण्याचा प्रयत्न करते, बाबा ते ऐका ना। यावरती चिडलेले रविराज म्हणतात, गप्प बस, एक शब्द बोलू नकोस, मला तुझ्याशी एक शब्द बोलायचा किंवा तुझा एक शब्द ऐकायची बिलकुल इच्छा नाहीये, शांत बस तू, असं म्हटल्यावरती मग मात्र नागराज म्हणतो, दादा अरे झालंय तरी काय। रविराज म्हणतात, खरं तर आत्तापर्यंत इतकी नाचक्की माझी कधी झालीच नव्हती, आणि सांगू का, आत्तापर्यंत ही इतकं खोटं बोलली, पण मी दर वेळेला दुर्लक्ष केलं,
कोणत्याही गोष्टीत मी हिला अडवलं नाही, प्रत्येक गोष्टीत हिला सपोर्टच केला, प्रत्येक गोष्टीमध्ये तिला जे हवे ते मिळवत दिलो, तिला हवे त्या गोष्टीला तिला होकार दिला. पण आज तिने इतकी लाज आणले ना, मला तर आता खरंच वाटत नाहीये की ही माझं आणि प्रतिमाचं रक्त आहे. असं म्हणत रविराजांनी डायरेक्ट घणाघाती हल्ला करत प्रियाला आता मात्र तू माझी मुलगीच नाहीस असं बोलल्यावरती नागराज मध्ये पडतो. कारण प्रिया मुलगी नाही म्हटल्यावरती त्याचाच डाव फ्लॉप होणार असतो. आणि तो म्हणतो, दादा अरे काय बोलतोयस तू, असं काय बोलतोयस तू, म्हणजे आपलंच रक्त आहे ना हे, चुकलं माकलं तरी कसंही असलं तरी आपलं रक्त आहे, तू या सगळ्यामध्ये तिच्यावरती इतकं चिडू नकोस बरं का. रविराज म्हणतात, कसलं रक्त, आज तिने जे काही केलंय ना त्यानंतर मला तर खरंच म्हणजे खरंच इतकं विश्वास वाटतो ही माझी मुलगी आहे ते, जी प्रतिमा कणभर कधी खोटं बोलायची नाही, नेहमी खरं बोलायची, त्या प्रतिमाची मुलगी आता इतकं खोटं बोलते. यावरती सुमन म्हणते, भाऊजी अहो ती चुकली असेल पण तिला माफ करा. रविराज म्हणतात, हिची शिक्षा एकच आहे, जोपर्यंत मी हिच्याशी बोलत नाही ना तोपर्यंत हिने माझ्याशी एक शब्द बोलण्यासाठी येऊ नये. असं म्हणत रविराज ताड तिकडून निघून जातात. प्रिया बाबा 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 करत मागे जाते पण मात्र काही उपयोगच होत नाही. चिडलेली प्रिया तिकडे बसते. सुमनला नागराज म्हणतो, जा कॉफी घेऊन ये जा. कॉफी आणायला सुमन गेल्यावरती नागराज म्हणतो, काय ग आता काय माती खाल्लीस. यावरती प्रिया म्हणते, माती मी नाही खाल्ली, तुम्हाला काल रात्री किती मेसेज केले होते बघा तरी. नागराज आपला मोबाईल काढतो आणि म्हणतो, मेसेज तर केले होते पण झालं तरी काय. यावरती प्रिया म्हणते, ती फाईल घेऊन मी बरोबर आले होते पण मला माहित नाही फाईल कशी बदलली, मी पूर्णाजीच्या घरी गेले तर वेगळीच फाईल होती. यावरती नागराज म्हणतो, तू नुसती माती नाही खाल्लेस, तू टोपलीभर शेण खाल्लेस, शेण तुला समजतंय का. असं म्हणत नागराज प्रियावरती चिडलेला असतो. प्रिया आता काहीच करायच्या लायकीचीच राहिलेली नसते. तोपर्यंत इकडे आता सायली रोजची कामं उरकत असताना अर्जुनची अचानक मान दुखायला लागते आणि त्याच वेळेला सायली म्हणते, सर काय झालं. यावरती अर्जुन म्हणतो, काही नाही. सायली म्हणते, हे सगळं कशामुळे होते माहितीये का, तुमचं इरेग्युलर खाणं, अभ्यास म्हणजे सारखं स्टडी रूम मध्ये बसणं आणि त्यामध्ये स्वतःची काळजी न घेणं, हेल्दी खाणं न खाणं, ही अशी सारखी कॉफी पिणं, ऑफिसमध्ये पण सारखी कॉफी पिता, नीट काही खात नाही, हेल्दी तुमचं लाईफस्टाईल नाही आहे, म्हणून हे सगळं झालंय. असं म्हणत सायली आता अर्जुनचे खांदे दाबून देते आणि खांदे दाबता दाबता अर्जुनला बायको सारखं लेक्चर पण देत असते. तोपर्यंत इकडे बातमी पसरते. महिपती आणि साक्षी यांना समस्त प्रियाची कर्तुती. यावरती आता नागराज म्हणतो, अरे काय मूर्ख बाई आहे ही, म्हणजे हिने फाईल घेतलेली बदलली कशी. यावरती प्रिया सांगते, मी योग्य तीच फाईल घेतली होती. साक्षी म्हणते, मग योग्य ती फाईल घेतली होतीस, मग फाईल बदलायला काय भुताटकी झाली की काय. तुझं ना प्रिया आम्हाला तसा काही उपयोगच राहिलेला नाहीये, प्रत्येक गोष्टीमध्ये तू प्लॅन फ्लॉपच करते आहेस. यापुढे आमच्या कोणत्याही प्लॅन मध्ये ना तुला आम्ही घेणारच नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये काहीही आलं की तुझा प्लॅन फ्लॉप. महिपती म्हणतो, कसं आहे ना, आमच्या धंद्यामध्ये जो कोणी कामाचा नाही ना त्याला आम्ही कधीच काही ठेवत नाही, लक्षात ठेवा. म्हणजे तू आमच्या कामाची नसशील तर त्यामध्ये तू आम्हाला नकोच आहेस आणि तू ना प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला तोडायला निघालेली आहेस. यावरती मग मात्र प्रिया म्हणते, अच्छा म्हणजे या सगळ्यामध्ये मी तुमच्या कामाची होते तोपर्यंत ठीक होते. यावरती नागराज म्हणतो, कसल्या कामाची. प्रिया म्हणते, त्या रविराज किल्लेदारच्या सोबत राहून त्याचे पैसे हडपून मी तुम्हालाच देते ना काका. यावरती नागराज म्हणतो, ते काय काम झालं का. साक्षी म्हणते, ते सगळी कामं आहेत तर तुम्ही तुमची बघा, कोण कोणाकडून पैसे घेतय, कोण कोणाकडून पैसे घेत नाहीये, पण तुझा आम्हाला प्रिया काही उपयोग नाहीये. यापुढे आमच्या कोणत्याही प्लॅन मध्ये तू असणार नाहीस. प्रिया म्हणते, हे बरोबर आहे, ज्या वेळेला तुम्हाला माझी गरज होती तेव्हा माझा वापर करून घेतलात. म्हणजे साक्षी तू न या सगळ्यामध्ये अडकली होतीस तेव्हा मीच तुला मदतीला आले. सायलीला किडनॅप केलंस तेव्हा मीच तुला मदतीला आले. अण्णा जेलमध्ये गेले तेव्हा मीच तुला मदतीला आले आणि आत्ता काम संपल्यावरती मला दुधातल्या माशासारखी काढून टाकताय. असं म्हणत प्रिया, नागराज, महिपती, साक्षी चौघजण कचा भांडत असतात. तोपर्यंत सायलीचा इकडे मसाज होतो, लेक्चर देऊन होतं. अर्जुन म्हणतो, खूप छान वाटलं हा. दुसऱ्या क्षणाला सायलीला रिलाइज होतं की आपण तर बायकोसारखी ऑर्डर सोडतोय, हे कसं शक्य आहे. म्हणजे आत्तापासून जर आपण असं केलं तर अर्जुन सरांना सगळं समजेल. नाही मला असं बायकोसारखी ऑर्डर सोडून किंवा बायकोसारखं असं वागून जमणार नाहीये. पण हे न करता सरांची तब्येत सुद्धा सांभाळली पाहिजे. त्यांचं कॉफी पिणं खूप होतंय, त्यांचं हेल्दी खाणं कमी होतंय आणि या सगळ्यामध्ये सुवर्णमध्य काढून मला त्यांची तब्येत जपली पाहिजे. आणि सायली म्हणते, काही नाही मी आले. असं म्हणत ती खाली जाते, टिफिन भरायला लागते. अर्जुन विचार करतो, म्हणजे ह्या माझ्याशी बायकोच्या अधिकाराने बोलल्या.
चला हे तर चांगलंच आहे, ही तर प्रेमाची पहिली सुरुवातच आहे असं म्हणत अर्जुन आता खूप स्वतःला लकी समजतो की सायली आपल्यावरती अधिकार गाजवते. आता सायली इथेच थांबत नाही. निघताना सायली आता अर्जुनचा टिफिन देते आणि खबरदार जर ऑफिसला गेल्यावरती एकही कॉफी पेलीत तर जो टिफिन दिला आहे तो टिफिन निमूटपणे खायचा. मला जर का कळलं ना तुम्ही कॉफी पेलीत तर सर गाठ माझ्याशी आहे बरं का, असं म्हणत सायली आता चिडलेली असते आणि अर्जुन ऑफिसला येतो, कॉफी मागवतो. तितक्यात सायलीचा व्हिडिओ कॉल येतो. व्हिडिओ कॉल आल्यावरती सायली म्हणते, सर मला ना तुम्ही फ्रंट कॅमेरा चालू करा, बॅक कॅमेराने मला काही दिसत नाहीये असं म्हणत ती आता कॅमेरा चालू करायला लागते आणि डेस्कवरती पाहायला लागते. डेस्कवरती कॉफी नसते, पण त्याचं भांडं फोडण्यासाठी तितक्यात धावत पळत पिऊन येतो आणि सर मी इथे तर कॉफीचा मग ठेवला होता, कुठे गेला तो मग असं म्हणत अर्जुनला उघडं पाडतो. आता सायली म्हणते, सर खोटं बोलताय तुम्ही. अर्जुनचा सगळ्या बाजूने पचका झालेला असतो. सायलीने त्याचं भांड अचूक फोडलेलं असतं. सायली बायकोच्या अधिकाराने अर्जुनवरती अधिकार गाजवते आणि हे सगळं अर्जुनला आवडतं आहे. मालिका या सगळ्यामध्ये पाहायला खूपच रंजक ठरली आहे.